तुम्ही आता तिथे जाता आहात आणि आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितलं हे जे आंदोलन आहे हे राजकीय प्रेरित आहे, काय सांगाल या संपूर्ण गोष्टीवर? मला खरं तर हास्यास्पद वाटतंय. म्हणजे एकीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा आमचे माननीय मंत्री महोदय हे म्हणतात की मी भाजपसोबत काम करतो, एकीकडे भाजप म्हणतात की आम्ही त्यांच्यासोबत काम करतो. अहो, आम्हाला ठरवू दे आम्ही कोणत्यासोबत काम करतो. मी या मराठी मातीचा भूमिपुत्र आहे, माझ्या धामण्यामध्ये मराठी रक्त वाहतंय आणि माझं या मराठीसाठी जीव द्यायला पण मी तयार आहे. तुम्ही जे राजकीय लोक आहात ना, तुम्ही हे राजकारण करत बसा आणि हे शहर आपल्या हातातून निघून जातात त्याचं मात्र तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे. माननीय प्रताप सरनाईकावरती चिखलफेक या नरेंद्र मेहताने केली, त्यावेळेस त्यांनी ब्र शब्द नाही काढला. हे गोळे आणि मांजरेकर ते शांत बसले होते. निवडणुका लढवायला तुम्हाला झा पाहिजे, शर्मा पाहिजे, सिंग पाहिजे, परंतु मराठी माणसावरती आरोप करायला तुम्हाला मात्र मांजरेकरांनी गोळे लागतात. अहो, तुम्ही काय आरोप करता या गोवर्धन देशमुखावरती, जो साध्या चपलीवरती फिरतोय? तुम्ही म्हणता की मी रसद पुरवतो. तुमच्याकडे पुरावे आहेत का? खरं तर मी तुमच्यावरती मानहानीचा दावा दाखल करणार आहे, परंतु तुम्ही आमचे सहकारी आहेत म्हणून मी सोडून देतोय. प्रश्न असा आहे की आजचा हा महापौराचा विषय फार मोठा आहे. मराठी महापौर झाला पाहिजे आणि मराठी महापौर जर नरेंद्र मेहता करत नसेल तर दुसरा मोरारजी म्हणून आम्ही त्याला घोषित करतोय. अहो, संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, 107 हुतात्मे गेले. झाले कशासाठी संयुक्त महाराष्ट्र? एक भाषिक राज्य म्हणून झालं ना. तुम्ही आज काय करताय? तुमच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, पॉवर आहे म्हणून तुम्ही हे नाटकं करतायत का? सहन करणार नाही. मोर्चा होणार, मी मोर्चाच्या दिशेने पोहोचतोय. आणि आता हा महापौर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपण भर सभेत सांगितलं होतं की हिंदूच आणि तो मराठीच महापौर होईल. मग आता काय झालं मीरा भाईंदर मध्ये? नरेंद्र मेहता तुमचं ऐकत नाहीये का? मीरा भाईंदर मध्ये घराणेशाही का चालवतोय? दरवेळेस डिंपल मेहता का हवी आहे? 7 मराठी नगरसेविका या आमच्या भूमिपुत्र आहेत, ज्या अनेक वेळा निवडून आल्या आहेत. का नाही त्यांना तुम्ही महापौर करत? हा प्रश्न आमचा आहे आणि हाच प्रश्न आम्ही विचारायला आता त्या ठिकाणी पोहोचतोय. काल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की मतदान नगरसेवक करणार आहे, तर 37 मराठी नगरसेवक भाजपाचे आहेत, त्यांच्याशी आपलं काय बोलणं झालंय का? मला खंत वाटते साहेब की मराठी माणसासाठी आम्ही भांडतोय, तर मराठी नगरसेवकांनी आमच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं. आज ध्रुव किशोर पाटील हे उपमहापौर झाले. सर्वात प्रथम मी ध्रुव किशोर पाटीलचं नाव घेणारा व्यक्ती आहे. आज ध्रुव किशोर पाटीलला या ठिकाणी उपमहापौर केलं, अन्यथा सिंग किंवा शर्मा किंवा पांडे किंवा कोणीही उपमहापौर झालं असतं. परंतु आज मराठी महापौराची लढाई आम्ही लढतोय, तर तुम्ही सर्वांनी आमच्या बाजूने उभा राहायला पाहिजे. या सभागृहामध्ये तुम्ही उठाव केला पाहिजे. 46 मराठी नगरसेवक आहेत आणि सोबत शिवसेनेचे आणि काँग्रेसचे लोक घेऊन तुम्ही मराठी महापौर केला पाहिजे. परंतु आमचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी आता या नरेंद्र मेहताला फोन करावा आणि याला सांगावं की तू बाबा हे शहरामध्ये काय वातावरण बिघडवतोय, या राज्यामध्ये तुम्हाला दुसरा संयुक्त महाराष्ट्र लढा उभा करायचा आहे. मराठी माणूस पेटून उठलेला आहे, जीव द्यायला तयार झालाय, तर मराठी महापौर झाला पाहिजे. म्हणून तू मराठी महापौर व्यक्तीचा अर्ज भरला पाहिजे आणि मराठी महापौराचं निवडणूक त्या ठिकाणी आज गेली पाहिजे. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी. आज मराठी एकीकरण समितीमार्फत इथे निषेध मोर्चा आपण आयोजित केलेला आहे आणि त्याला कारण सगळ्यांनाच माहिती आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जो महापौर बसवला जात आहे तो अमराठी महापौर इथे बसवला जात आहे. घराणेशाही चालवून एकाधिकारशाही करताना नरेंद्र मेहता या आमदारांनी पूर्ण भाजपाच्या सगळ्या नगरसेवकांना वेठीस धरून 46 मराठी नगरसेवक निवडून आणलेले असताना सुद्धा एक अमराठी महापौर जो त्यांच्याच घरातला आहे, त्यांची स्वतःची वहिनी आहे, त्यांना त्यांचा मीरा भाईंदर शहरामधला एकाधिकारशाहीपणा तसाच ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्यांनी आज अमराठी महापौर इथे दिलेला आहे. मराठी एकीकरण समिती ही सातत्याने निवडणुका झाल्यापासून मागणी करते की शहर मराठी आहे, राज्य मराठी आहे आणि इथली माणसं सुद्धा मराठी आहेत. त्यामुळे महापौर हा प्रथम नागरिक आहे, तो सुद्धा मराठीत झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी ही मागणी धरून ठेवलेली होती. यासाठी आम्ही अनेक भाजपाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही संपर्क केला, त्यांच्या वरिष्ठांना सुद्धा संपर्क केला, त्यांना सुद्धा आमची ही मागणी आम्ही पोहोचवली. परंतु या शहरातील आमदार नरेंद्र मेहता यांनी पूर्ण भाजपा त्यांच्या कमरेला गाठीला बांधून ठेवलेली आहे आणि त्यांच्या एकट्याच्या निर्णयाने पूर्ण भाजपा चालते असं दिसतंय. आणि हे मराठी द्वेषी जे आमदार आहेत नरेंद्र मेहता यांनी हा मराठी द्वेष पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे. त्यांचा काही वेळे अगोदर एक बातमी आलेली होती, व्हिडिओ आलेला होता की मराठी एकीकरण समिती डिंपल मेहताला विरोध करते पण रुबीना शेखला विरोध करत नाहीये. तर त्यांना मला वाटतं राजकारण फक्त नावाला ते लढत आहेत, त्यांना बहुतेक राजकारणाचं जास्त काही माहिती नाहीये असं त्यांच्या विधानावरून दिसतंय. भाजपा हा एकमताने निवडून आलेला पक्ष आणि महापौर त्यांचाच बसणार आहे. त्यामुळे ज्यांचा महापौर बसणार आहे त्यांच्याकडेच आम्ही मागणी करणार की मराठी महापौर बसला पाहिजे.
परंतु जाणून बुजून मराठी महापौर न बसवता अमराठी महापौर देऊन मराठी आणि अमराठी असा वाद निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याच्या अगोदर सुद्धा त्यांनी मराठी भाषेला मराठी माणसाला डावलण्याचं पुरेपूर काम केलेलं आहे आणि पुढे सुद्धा ते असंच करत राहणार आहे असं दिसतंय. आणि या उन्हाळ्यात झालेल्या हत्तीवरती अंकुश बसवण्यासाठी आज मराठी एकीकरण समिती मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे आणि निषेध करते. आज सुभाषचंद्र बोस मैदानाच्या इथे जमून आम्ही इथून चालत मीराबाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ आम्ही जाणार आहोत आणि तिथे सुद्धा या विषयाचा निषेध करणार आहोत. आणि जोपर्यंत हा महापौर बदलून मराठी महापौर दिला जात नाही तोपर्यंत हा संघर्ष असाच चालू राहणार.